सगळं आहे. ही काय महाराष्ट्राचं इलेक्शन नाही, ही शेतकऱ्याच्या प्रपंचाचं इलेक्शन आहे. ऊसाला भाव मिळाला तर शेतकरी सुखी राहील. तुम्ही जर टनाला 700 आणि 1000 रुपये जर कमी दिलं तर शेतकऱ्याची घरं जळतील ना, ते काय होतं. मग लोकांना जर घरं जाळायची असतील तर देतील त्यांना. आणि बापू बापू असं सांगतात की 10 वर्ष बांधले ज्यांच्यासोबत आणि त्यांच्यासोबतच आता बापू गेलेत. त्याला काय अर्थ आहे? शेवटी गेले ते आवडलं नाही ना, शेवटी गेले गेले विरोध कोणासाठी कोणाला केला त्यांना? आता त्यांच्याच वंजळीने पाणी प्यायचं ना. दादाच का पाहिजे? दादा पहिल्यापासून चांगला, ती चांगला असून आता कारखाना आपला प्रपंच कारखान्याला का भाव देत होतं, पैसे बँकेतनं हलत नव्हतं कधी त्या काळात. मुख्यमंत्री अगोदर किती असू द्या, ती आपल्याला दादाच पाहिजे, दुसरं काय नको. लोक तर बर्ने मामा कॅबिनेट मंत्री आहेत, ह्याच तालुक्यातलं आहे, त्यांचं वजन ह्या तालुक्यात जास्त आहे. लोक त्यांचं ऐकतील, मग दादा कसे लागणार? काय नाही चलले, पण आम्ही का नवस करू उदमायला आमच्या दादाच यायला पाहिजे. बरं दादाच का पाहिजे? गावात कसं झालंय, लोक नाहीत, पण ही बघा गावात असे काही वडाची झाड आहेत वस्त्यांवर, आणि या वडाच्या झाडाच्या सावलीला हे बघा अशी लोक मस्त मध्ये गप्पा हे मारत बसलेत. आता त्यांच्या गप्पाला आणखी आपण रंगत द्यायची आणि विचारायचं की नेमकं कारखान्याबद्दल या भागात काय चर्चा आहे किंवा काय. जागा देता का थोडी? लय निवांत बसला तुम्ही? बसले थोडं निवांत. उन्हाचं काय आता? उन्हाचं होय, ऊन लागते. आता काय करायचं, पाणी नाही, काय नाही, दुष्काळ पडलाय. बैलांना गुरांना तर हे तास आपलं ही नाही, ती चळ्या नाही, त्या बांधण्या नाही, त्या काय करायचं. मग आता ऊन जास्त आहे, तशीच गरमागरमी आता इलेक्शनची झाली, कारखाना आता लागला की तुमचा? बरोबर आहे. आपलं लागलं तरी का दादाच लागावं. कुठलं दादा? अजित दादा का आवी दादा? आवी दादा. बर, आवी दादा गोलपच लागावं, दुसरं काय नाही. कसं काय लागतील आता? इकडं तर दत्तामामा भरणे तर राज्याचे उपमुख्यमंत्री. अगोदर किती असू द्या, ती आपल्याला दादाच पाहिजे, दुसरं काय नको. लोक तर बर्ने मामा कॅबिनेट मंत्री आहेत, ह्याच तालुक्यातलं आहे, त्यांचं वजन ह्या तालुक्यात जास्त आहे. लोक त्यांचं ऐकतील, मग दादा कसे लागणार? काय नाही चलले, पण आम्ही का नवस करू उदमायला आमच्या दादाच यायला पाहिजे. बरं दादाच का पाहिजे? दादा पहिल्यापासून चांगला, ती चांगला असून आता कारखाना आपला प्रपंच कारखान्याला का भाव देत होतं, पैसे बँकेतनं हलत नव्हतं कधी त्या काळात. बर, त्या बसनं का रुपया नाही बँकेत. काय करायचं, गरिबांनी काय करायचं मला सांगायचं. दादा गेल्या बस नाही का, नाही काहीच नाही. किती ऊस आहे तुमचं? आपला अर्धा एकर असतो. अर्धा एकर. बर, तुमचं काय इथलंच का तुम्ही? आम्ही इंदापूर गागरगाव कारखाना. गागरगावचं आहे का तुम्ही? इकडं नाही मग तुमचं काय आता? नाही. बरं चला, असं तुम्ही इथलंच का? काय बरं आता काय चर्चा चालू आहे, कोणाचं पारडं जड वाटतंय? आता काय सांगता येत नाही तसं. काय लोकांच्या पॅनलचं थोडस कसं आहे, ही पॅनल थोडासा कमी आहेत लोकांना. पॅनल फुल असतं तर काय सांगता येतं. तसं काय नाही, पुढे काय एवढं सांगू शकत नाही. बर, आता तुम्हाला काय वाटतं, कोणाच्या हाती सत्ता दिल्यावर कारखान्याचं भवितव्य चांगलं होईल? जसं काय सगळी आपलीच आहेत, त्यामुळे काय कोणाचं कोणी नाव सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? नाही काय, आम्हाला सगळी सारखी आहे, सगळी सारखी. हो. बर बर, चला एक कसं होतंय मित्रांनो, आवीदादा झालं, या की इकडे या. अहो या इकडे या. अहो या, आता एंडिंग करत होतो, या की. अहो युवकांनी पण बोललं पाहिजे की. काय कसं आहे आता, इलेक्शन लागलं की? इलेक्शन लागलंय खरं आहे, पण ही इलेक्शन घात करून झालेलं आहे. बर, घात करून समोर लढत व्हायला पाहिजे होती. ही पॅनल समोरासमोर पडायला पाहिजे. शेवटच्या क्षणाला पॅनल कोणाचा घात झाला? गोलपांचाच झाला म्हणायचं. आता गोलप दोन्ही बाजूला गोलपच आहेत. नाही ना, तसं कसं. पण आजपर्यंत जे राजकारणात आहे तेच गोलप राहणार ना. बर, त्यांनी लोकांसाठी केलेलं आहे. बर, आणि बापू बापू असं सांगतात की 10 वर्ष बांधले ज्यांच्यासोबत आणि त्यांच्यासोबतच आता बापू गेलेत. त्याला काय अर्थ आहे? शेवटी गेले ते आवडलं नाही का? नाही ना, शेवटी गेले गेले विरोध कोणासाठी कोणाला केला त्यांना? आता त्यांच्याच वंजळीने पाणी प्यायचं ना बापूला. मग तिकडे जाऊन बापाचा उपयोग काय? नुसतं चेअरमन होणार, पण शेवटी कारखान्याच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो असं म्हणतो. मग कारखान्याचं हित बाकीच्यांना घेऊन होतच होतं ना. 10 वर्ष त्यांच्यापाशी सत्ता होती. 10 वर्ष मग काय विरोध केला बापूंना? ज्यांच्यासाठी विरोध केला त्यांच्या संगत जाऊन बसलं ना.
आणि शेवटी बापू जरी चेअरमन झालं तरी शेवटी त्यांच्याच इशाऱ्यावर चालणार आहेत ना. थोडीच काय त्यांना अधिकार राहणार आहे का? पहिलं जर जसं मंडळ चालत होतं, संचालक मंडळ तसंच चालणार आहे. त्यामुळं मग आता इथं वजन कोणाचं जास्त वाटतंय काय आहे का? इथं अविनाश दादा गोलपच. आता कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, उपमुख्यमंत्री हे सगळं आहे. ही काय महाराष्ट्राचं इलेक्शन नाही, ही शेतकऱ्याच्या प्रपंचाचं इलेक्शन आहे. ऊसाला भाव मिळाला तर शेतकरी सुखी राहील. तुम्ही जर टनाला 700 आणि 1000 रुपये जर कमी दिलं तर शेतकऱ्याची घरं जळत्याल ना, ते काय होत्याल. बर मग लोकांना जर घरं जाळायचे असतील तर देतील त्यांना निवडून. बरोबर आहे का? आणि जर त्यांना त्यांचा परपंच चांगला चालवायचा असेल तर देतील गोलपानला निवडून. तर असं आहे बघा. हे काय तुम्हाला काय वाटतं? काय आता हित होता लगेच तिकडं काय भीती आहे का? काय दहशत आहे का? काय नाही नाही दादा पर्याय नाही कोणाला. बर कुठले दादा? आता ती आवी मला दादा. सारखं विचारावं आवी लागतं. दादा. आवी दादा. बर का आवी दादा? बर आवी दादाच. बर कर्मचारी वगैरे ही काय आता त्यांचं काय आहे का कॉन्टॅक्ट मध्ये? काय त्यांचं आहेत काय की. मत येते? सगळीकडे दादाचीच लाट आहे आता. बर कर्मचाऱ्यांना सगळ्यात जास्त बोनस दिलाय. हा सगळ्यात जास्त बोनस कर्मचाऱ्यांना दिलाय. कर्मचाऱ्यांना दिला. हा, आणि उच्चांकी भाव बी दिलाय त्यांना त्या काळात. मग ही भाव देणारे लोक त्यांना बाकीच्यांना चालत नाहीत, फक्त ऐकणारी माणसं चालतात. बर असा विषय. तर चला बघतोय आपण रणधुमाळी आता चालू झालेली आहे. गावागावात आम्ही जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय, अनकट प्रतिक्रिया घेतोय. लोकांच्या मनात काय आहे, कारखान्याबद्दल काय वाटतं. आणि एका बाजूला अजितदादा आहेत, भरणे मामा आहेत, तरी पण आविदादा काही लोक म्हणतात. मग का तर आविदादा? तर हे कुठंतरी खोलून त्यांच्या मनातून काढण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता. आता तावशीगाव झाले, आता पुढच्या गावात आपण चाललोय. पुढच्या गावाला जायच्या आधी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथंच थांबतो. धन्यवाद.